कोणाबद्दलही वाईट विचार करू नको, सर्वांबद्दल चांगलं चिंतन कर. तो कसाही असू दे, देवा त्याचं भलं कर, देवा त्याचं कल्याण कर. म्हणायला काय जातं आपल्या बाचं, बरोबर की नाही? पण हे जर तुम्ही मनापासून बोलायला लागला तो जातो कुठे? तो तुमच्या पायाशी आलाच पाहिजे. करायचं त्यांनी तुम्हाला प्रेम दिलंच पाहिजे. रिॲक्शन इज मल्टिप्लाय अँड मॅग्निफाईड, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे समाजामध्ये एक असं चित्र होतं की AI मुळे जॉब जात आहेत. तर एक एम्प्लॉई म्हणून आणि एक एम्प्लॉयर म्हणून या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे? पण व्यवसाय चालवताना कधी कधी तुम्हाला असे कामगार भेटतात की ते परफॉर्म नाही करत आहे व तुम्हाला त्यांना कामावरून कमी करायची वेळ येते. आता त्यांना कामावरून कमी करताना आपण त्यांचा रोजगार काढून घेतोय अशी भावना एक मनामध्ये तयार होते. तर त्याच्यामुळे एक गिल्टी फिलिंग येतं. तर मग या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे? आता उद्योग कसा करायचा? आता उद्योग म्हणजे मला प्रॉफिट मिळाला पाहिजे, मी मोठा व्हायला पाहिजे आणि उद्योग करतो आपण ना. आपण नेहमीचे उद्योग पण असेच करतो, मी करत. म्हणून उद्योग कसा केला पाहिजे? स्वानंद योगासारखा केला पाहिजे. कारण ग्रॅटिट्यूड इज नॉट ओनली थँक्स गिविंग. कृतज्ञता म्हणजे आभारी आहे म्हणणं नाही. कृतज्ञता म्हणजे कोणतरी आपल्यासाठी काही करतो याची जाणीव असली पाहिजे. लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल, एवढंच करायचं आयुष्यामध्ये. बरोबर. खरा परमार्थ एवढाच आहे, लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल. आता 7K मध्ये काय आहे? सो दादा आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे की उद्योग हाच खरा योग का आणि कसा. अरे गुड टू सी यू रविराज. हाऊ Hi, आर hi. यू? आय एम फाईन. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ कम यू आर हिअर? आनंद मिळावा. तू? अरे मी पण आनंद मेळाव्यासाठीच आलो आहे, पण भरपूर प्रश्न घेऊन आलो आहेत. मला ना प्रल्हाद दादांकडनं बऱ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तुझा बिझनेस कसा चालू आहे? एकदम मस्त. ग्रोईंग अँड ग्रोईंग. किती सुंदर. व्हॉट अबाउट यू? सेम. व्हेरी गुड. अरे तुम्हाला प्रश्न विचारला ना, त्याच्यावरनं मला आठवलं की मी इथे कशासाठी आलो आहे. ओके. माझा एक बिझनेस नेटवर्किंग ग्रुप आहे आणि त्या बिझनेस नेटवर्किंगमध्ये एक उद्योजक आहेत, त्यांचं नाव आहे जयेशभाई. ओके. एक आठवड्यापूर्वी ते मला भेटले होते आणि त्यांनी मला विचारलं, केम छो समीर भाई? मी म्हटलं मज्जाમાં. केम તમારો બિઝનેસ કેમ ચાલે છે? જોરદાર. જયેશભાઈ म्हणाले, સમીરભાઈ તું મજામાં છે, તમારા બિઝનેસ જોરદાર ચાલે છે, મજાનું લાઈફ. મેં म्हटलं મજાનું લાઈફ. સમીરભાઈ તમારું બિઝનેસ મજાનું લાઈફ અને મારું બિઝનેસ સજાનું લાઈફ. અમારી સાથે એવું નથી. બનવું કરતું ટેન્શન છે, ફ્રસ્ટ્રેશન છે, ડિપ્રેશન છે, સ્ટ્રેસ છે, કાંઈ સાંભળતું નથી શું કરવાનું. અને આ મગજ છે ને, આ મગજમાં એસા ફિલિંગ આવે છે કે દિવાળીના ફટાકડા ફૂટે છે. समीर भाई, आप वो जो प्रहलाद वामनराव पै सर का वीडियो शेयर करते हो ना, वो मुझे बहुत अच्छा लगता है. सरस છે, સરસ. वाह. 100% સોનેની વાત કરે છે. સોના ખરા સોના. શું વાત કરે છે. એકદમ ભલા માણસ છે. જયેશભાઈ ભલા માણસ નથી, આ દેવ માણસ છે, દેવ માણસ. મારા ભગવાન છે, ભગવાન. He is my life mentor. શું વાત કરે છે સમીરભાઈ? લાઈફ મેન્ટોર? Yes, he is my life mentor. मला समजलं तुला काय म्हणायचं. सो जयेशभाईने मला नेक्स्ट विचारलं की त्यांच्याकडे पण भरपूर प्रश्न आहेत आणि ते मी विचारू शकतो का. ओके. म्हणजे तू जयेशभाईंचे प्रश्न घेऊन आलाय दादांना विचारायला. एक्झॅक्टली. तुला माहिती आहे का, माझ्या इकडे पण काल क्लायंट आला होता. त्याच्यासोबत आम्ही AI रिलेटेड डिस्कशन केलं आणि AI मुळे जे चॅलेंजेस आलेत त्याच्यावरती नवीन प्रश्न मला मिळालेत. अरे वा. आणि त्या प्रश्नांची उत्तरं फक्त दादाच देऊ शकतात. दादांशिवाय प्रश्नांची उत्तरं देणार कोण? येस. दादाच पाहिजे. चालेल. चला तर मग सुरू करूया. अच्छा दादा, पहिला प्रश्न जो आहे ना, तो मी 2 भागांमध्ये डिवाइड केला, कारण की गरज आहे त्याची. पहिल्या भागावरती दुसरा भाग अवलंबून आहे. पहिल्या भागाला किती मार्क आणि दुसऱ्या भागाला किती मार्क? सो पहिल्या भागावरनं
दादा ते सगळं तुम्हीच ठरवणार, मार्क देणारे तुम्हीच सगळ्या गोष्टींना, बरोबर? बरोबर. सो दादा, हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करतोय, आणि सद्गुरूंचं महावाक्य, महासंदेश तुम्ही आम्हाला दिला, आणि तो आमच्यासाठी महाआदेश आहे, बरोबर? महासंदेश, महाआदेश. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची. पण दादा, आम्हाला समजून घ्यायचं आहे की खरं राष्ट्रहित म्हणजे काय? मी प्रश्नाची उत्तरं एवढी देऊ शकतो, नाही ते एका वाक्यात देऊ शकतो. दादा, पण आपण थोडक्यात देऊया. तर प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, याचा अर्थ काय आहे? कारण आपलं हित राष्ट्रहितामध्ये आपलं हित आहे, हे पहिलं गोष्ट समजून घेतलं. आपल्या हितामध्ये राष्ट्रहित असेलच सांगता येत नाही, समजलं ना? कारण आपलं स्वार्थी हित असू शकतं, स्वार्थीपणा असू शकतो. त्यामुळे आपल्या हितामध्ये राष्ट्रहित असेल सांगता येत नाही, पण राष्ट्रहितामध्ये आपलं हित नक्की आहे. कारण आपण राष्ट्राचे नागरिक आहोत, त्यामुळे राष्ट्र प्रगतीतून आपली प्रगती होणार आहे. ओके. राष्ट्रहित म्हणजेच आपलं हित, समजलं ना? म्हणून राष्ट्रहित प्रत्येक कृती करताना, प्रत्येक कर्म करताना आपण राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे, राईट, स्वतःचा पण विचार केला पाहिजे. राईट. सद्गुरू खूप प्रॅक्टिकल. सद्गुरू काय म्हणतात? अशी कर्म करा की त्याच्यामध्ये स्वतःचं पण हित आहे आणि राष्ट्राचं पण हित आहे. वा. म्हणून कर्म करताना स्वतःचं हित पण पाहायचं आहे आणि राष्ट्राचं हित पण पाहिजे. राईट. खूप छान दादा. सो असं म्हणतात की क्लॅरिटी इज पॉवर, आणि ही पॉवर, क्लॅरिटी तुमच्या व्यतिरिक्त आम्हाला कोण देऊ शकतं, बरोबर? सो आता आपल्याला सगळ्यांना कळलंच आहे की राष्ट्रहित कशात आहे. सो दादा, ह्याचाच जोडलेला दुसरा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो राष्ट्रहित आणि राष्ट्रप्रगती. आपण ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस उद्योगधंदे हा एक खूप मोठा फॅक्टर आहे, आणि उद्योगधंदे म्हटले की आपोआपच रोजगार निर्माण होतात, आणि त्याच्यातनं राष्ट्रहित साधलं जातं, आणि आपोआपच राष्ट्राची प्रगती होते. पण आपल्याला सद्गुरूंनी पण सांगितलं आहे, उद्योग हाच खरा योग, बरोबर? उद्योग हाच खरा योग. सो दादा, आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे की उद्योग हाच खरा योग का आणि कसा? याच्यावर एक फुल प्रवचन करता येईल, पण तेवढं मी करणार नाही आहे. खूप डेप्थमध्ये पण जाता येईल, तेवढं मी जाणार नाही आहे. आपल्या सर्वांना कळेल असा मी त्याचा अर्थ सांगेन. ओके. सद्गुरूंनी उद्योग आणि योग ही कोटी केलेली नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. नाही तर काही लोकांना वाटतं की उद्योग आणि योग कोटी, योगी आणि उपयोगी ही कोटी केली. कोटी नाही, त्याच्यामध्ये खोल अर्थ आहे, समजलं ना? आपण जेव्हा योग म्हणतो, योगचे अर्थ बरेच आहेत. योग म्हणजे जोडणं, युज धातूपासून झालेलं आहे, म्हणजे जोडणं, युनियन म्हणतात त्याला. नंतर योग म्हणजे संधी. आपण म्हणतो ना, सध्या चांगला योग आहे, हा लग्नाचा योग चांगला आहे म्हणतो की नाही, म्हणजे संधी आहे, कळलं ना? आणि तिसरा सद्गुरूंनी जो सांगितला की योगी कोण? जो उपयोगी पडतो तो, म्हणजे जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तोच योगी. असे 3 अर्थ याचे आहेत, बरोबर? आता आपण जेव्हा योग म्हणतो तेव्हा उद्योगाच्या संबंधित कर्मयोग हा योग आहे, बरोबर? पण सद्गुरूंनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं आहे स्वानंद योग. कळत आहे? स्वानंद योग. सो उद्योगाने स्वानंद योग साधता येतो. आता योग म्हणजे जोडणं सांगितलं. जोडणं कशाशी कशाला हा प्रश्न आहे ना. म्हणून आपलं जे आपल्या ठिकाणी आहे तो आनंद आपल्याच ठिकाणी आहे, ज्याला आपण स्वरूपानंद म्हणतो किंवा स्वानंद म्हणतो. हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे. तर त्या आनंदाला जोडणं आपल्याला म्हणजे योग, त्याला स्वानंद योग म्हणतात, बरोबर? खूप छान दादा, खूप छान. आता कर्मयोगाचं जे डेफिनेशन केलंय सद्गुरूंनी, सोपं समजेल, सगळ्यांना समजेल असं, त्याच्याही पुढे समजून कसं सांगितलं मी बघतो. पहिल्यांदा सद्गुरूंनी काय सांगितलं की कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद मलाच मिळाला पाहिजे, मीच करता आणि मला फळ पण मलाच मिळालं पाहिजे, हा आग्रह. हे 2 बंधन आहेत आपल्या कर्माची. बंधन याचा अर्थ काय?
आपली कर्म, प्रत्येक कर्म या दोन बंधनामध्ये अडकलेली आहे. मी करता आणि फळ मलाच मिळालं पाहिजे, साध्या भाषेत. बरोबर. खरंय. तर जेव्हा आपण कर्मयोग म्हणतो तेव्हा याच्यातनं बाहेर पडायला लागतं. म्हणून करता ईश्वर आणि फळ पण ईश्वराला देऊन टाकलं की तिथे तू उरत नाही. तू नावाचा प्राणी जो आहे ना, समीर नावाचा प्राणी किंवा रविराज नावाचा प्राणी, हा प्राणी उरत नाही तिथे. करता ईश्वर, भोगता ईश्वर. मग आता करता ईश्वर म्हणजे काय? आता अध्यात्माच्या अंगाने जर बघितलं तर खरं म्हणजे तू नाहीच आहेस. समीर हे व्यक्तिमत्व नाहीच आहे, आहे तो तोच आहे. म्हणून जो करताय तो तोच आहे खरं म्हणजे, पण आपल्याला वाटतं मी करताय. बरोबर ना? म्हणून सद्गुरूंनी आपल्याला करता ईश्वर हा भाव घ्यायला शिकवलं. म्हणजे कुठलंही कर्म करताना खरं म्हणजे सतत पाहिजे ते करता ईश्वर या भावामध्ये प्रत्येक कर्म व्हायला पाहिजे. आपली प्रत्येक कर्म म्हणजे तिकडे मी गळून पडला पाहिजे. हे फार पुढचं आहे. आणि भोगता ईश्वर म्हणजे कोण? फळ सद्गुरू सांगितलं सर्वांना देऊन टाक. मला मला म्हणू नकोस, सर्वांना. सर्वांना म्हणजे कोण आहे? सर्वेश्वर आहे. कारण सर्वांच्या मध्ये जो ईश्वर आहे त्याला सर्वेश्वर म्हणतो ना आपण. म्हणजे करता ईश्वर, भोगता सर्वेश्वर. कळलं ना? आता हे जरा खूप क्लिष्ट होत चाललंय. बरोबर. आपण जरा प्रॅक्टिकल अध्यात्म बघूया. प्रॅक्टिकल. आता करता ईश्वर वगैरे समजणं कठीण आहे आपल्याला, पण एक गोष्ट समजते आपल्याला की मी एकटा काही करू शकत नाही. बरोबर. सर्व आहेत खरंय. म्हणून हा उत्सव चाललाय. खरंय दादा. सर्व आहेत दिग्गज लोक म्हणून आपलं मिशन चाललेलं आहे. खूप छान दादा. बरोबर की नाही? म्हणून सर्व आहेत म्हणून मी आहे, किंवा सर्वांमुळे सगळं होतंय. प्रत्येक कर्म करताना आपल्याला कळलं पाहिजे की मी करत नाहीये, सर्वांमुळे होते. बरोबर. म्हणजे करता सर्वेश्वर. सर्वेश्वर. बरोबर. हो दादा. म्हणजे मी बाजूला झाला आणि करता ईश्वर झाला. बरोबर. आणि फळ सद्गुरू सांगितलं सर्वांना. म्हणून आपण प्रार्थना काय म्हणतो? सर्वांना भलं, सर्वांचं भलं कर म्हणतो. बरोबर. म्हणजे आपण फळाची अपेक्षा करत नाही, फळ सर्वांना मिळून देऊ अशी इच्छा करतो. आणि करता मी नाहीये, सर्व आहेत म्हणून मी करतोय. मी निमित्त आहे किंवा मी सर्वांमुळे मी आहे. हे दोन गोष्टी जर बघितल्या तर एकदम सोपं आहे ना समजायला. मग सर्वांमुळे मी करू शकतो याचा साधा अर्थ काय? ग्रॅटिट्यूड. म्हणून कुठलंही कर्म कृतज्ञतेने केलं की तो कर्तृत्वाचा मत बाजूला गेला. खरंय. आणि फळ जेव्हा आपण सर्वांना देतो तेव्हा भोगता मी पण गेला. सुंदर सुंदर सुंदर. आता आणि सोपं करून सांगतो, जरा अध्यात्माच्या अंगाने पुन्हा सांगतो की ईश्वर म्हणजे कोण? स्वानंदच ना. म्हणून काम करताना आनंदात केलं आणि काम जे करतो त्याच्यातून दुसऱ्यांना आनंद दिला, वा वा वा, तरी तो स्वानंद योगच होतो. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. कारण सद्गुरूंनी काय सांगितलंय की माणसाचा जन्म कशासाठी आहे? आनंदाचा स्वाद घेण्यासाठी आहे, आनंद लुटण्यासाठी आहे. मग लुटायचा कसा? मग सद्गुरू सांगतात वाटता वाटता लूट. म्हणून आनंद वाटणं म्हणजे सर्वांना देणं. बरोबर. आणि आनंद लुटणं म्हणजे काम करताना त्याच्यातनं आनंद लुटायचा. म्हणून साध्या भाषेत कर्मातून तू आनंद घे आणि कर्मातून आनंद दे. सिंपल. म्हणून हाच स्वानंद योग आहे, हाच कर्मयोग आहे असं सद्गुरू म्हणतात. म्हणून उद्योग हा खरा योग आहे. मग काय? आता उद्योग कसा करायचा? आता उद्योग म्हणजे मला प्रॉफिट मिळाला पाहिजे, मी मोठा व्हायला पाहिजे आणि उद्योग करतो आपण ना. आपण नेहमीचे उद्योग पण असेच करतो, मी करत. म्हणून उद्योग कसा केला पाहिजे? स्वानंद योगासारखा केला पाहिजे. म्हणजे जे काय करशील उद्योगामध्ये, कर्म करशील त्याच्यामधनं आनंद घे. आता तो आनंद कसा घ्यायचा ते मी असं डिटेल घेतो, तो तुमचा इंटरव्ह्यू इथेच राहील. पण साध्या भाषेत मी सांगितलं की कर्मातून आनंद घे. उद्योग करताना आनंदाने कर, आनंदासाठी कर.
आणि सर्वांना आनंद दे. म्हणजे काय? सर्वांना शेअर कर. विन ऑल ॲटिट्यूड ठेव. विन ऑल ॲटिट्यूड म्हणजे काय? सर्वांचं भलं व्हायला पाहिजे. म्हणून उद्योगाशी संबंधित जेवढे लोक आहेत ते सर्वांना आनंद मिळाला पाहिजे आणि काम करताना आपल्याला पण आनंद मिळाला पाहिजे. आता हा विषय खूप मोठा आहे. हो दादा. मी कितीही सांगू शकतो पण तुमचा मी पुढचे आता प्रश्न इथे ऐकतो. थांबवतो, कारण आपला पुढचा प्रश्न आहे ना तो ह्याला जोडूनच आहे. ठीक आहे, आता व्यवसाय तर मी सुरू केला, पण मला स्वतःची आणि माझ्या व्यवसायाची जो उत्कर्ष घडवायचा आहे त्याच्यासाठी जीवनविद्येचं कुठलं तत्वज्ञान मी वापरू शकतो जेणेकरून ती प्रगती अजून सुपरफास्ट होऊ शकेल? हा पण खूप मोठा प्रश्न आहे. थोडक्यात सांगतो. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की उत्कर्ष तुमच्या हातात आहे. म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात की 7 क आपल्याला शिकवले सद्गुरूंनी. मी त्यात सगळ्या डिटेलमध्ये जाणार नाही, पण 7 क सांगितले. आणि काय सांगितले? ब्लेस ऑल. शेवटी बरोबर, लव वर्क अँड ब्लेस ऑल. एवढंच करायचं आहे आयुष्यामध्ये. बरोबर. खरा परमार्थ एवढाच आहे, लव वर्क अँड ब्लेस ऑल. आता 7 क मध्ये काय आहे? पहिलं म्हणजे पॅशन आहे. पहिलं इंग्लिश बोलतो मग मराठी सांगतो. पॅशनेटली काम केलं पाहिजे. म्हणजे काय? मनापासून, कर्तव्य बुद्धीने, कौशल्याने, कल्पकतेने तू जेव्हा काम करतोस तेव्हा यू आर डुईंग पॅशनेट वर्क. बरोबर. म्हणून पॅशनेटली काम केलं पाहिजे. कोणीही, आपण आपल्या ऑफिसमध्ये असू दे, आपल्या उद्योगामध्ये असू दे, पॅशनेटली काम करता आलं पाहिजे. पॅशन म्हणजे काय? अत्यंतिक प्रेमाने, ओनरशिप, हे माझं आहे या भावनेतनं काम केलं पाहिजे. त्याला पॅशनेटली काम म्हणतात. घरातलं काम पण येतं ह्याच्यामध्ये? घरातलं पण. पुरुष मंडळी, बायका तर करतातच बिचाऱ्या, पुरुष मंडळीने पण थोडंफार केलं पाहिजे. बरोबर ना? असो, तर पहिली गोष्ट म्हणजे पॅशन. दुसरी गोष्ट सद्गुरू सांगितली कम्पॅशन. म्हणजे काय? कम्पॅशन म्हणजे सद्गुरूंनी करुणा शब्द वापरलेला आहे. करुणा. आपण त्याच्यामध्ये थोडंसं चांगला अजून एक शब्द वापरूया. सद्गुरूंनी ती क जुळण्यासाठी करुणा वापरला. दुसऱ्यांबद्दल प्रेम, दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती हे महत्वाचं आहे. म्हणून एम्पथी किंवा करुणा ज्याला म्हणतात त्याचा अर्थ काय? की दुसऱ्यांच्या शूजमध्ये आपले पाय ठेवून काय टोचतं ते कळतं. खरं दादा. म्हणून दुसऱ्यांच्या बाजूने विचार करणं, सामंजस्य आणि करुणा. सामंजस्य म्हणजे समजून घेणं दुसऱ्याला, आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी करणं, ह्याला कम्पॅशन म्हणतात. वाव, सुंदर सुंदर दादा. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? करुणा आणि कौतुक हे 2 सांगितले. कौतुकाने दुसऱ्यांना उभारी मिळते, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जेव्हा कम्पॅशन म्हणतो तेव्हा त्याची बाजू समजून घेतली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सामंजस्य आणि करुणा किंवा सहानुभूती या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही करता आणि मग काय केलेल्या कामाचं कौतुक करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने कम्पॅशनेट होता. ओके. सद्गुरू त्याला करुणा शब्द वापरलेला आहे. आणि शेवटचा क जो आहे तो म्हणजे कृतज्ञता आणि ब्लेस ऑल म्हणजे शुभचिंतन. सर्वांबद्दल शुभचिंतन करणं. कळलं ना? हे शेवटचे 2 जे आहेत ना त्याला ग्रॅटिट्यूड आणि शुभचिंतन, ब्लेस ऑल. तर सद्गुरूंनी हे 7 क आणि ब्लेस ऑल असे रीतीने मांडलेले आहेत की पॅशन येते, कम्पॅशन येते, ग्रॅटिट्यूड येतं आणि वेल विशिंग, शुभचिंतन पण त्याच्यामध्ये येतं. हा एवढ्यामध्ये संपूर्ण उद्योग हा योग. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. जोरदार टाळ्या होऊन देत एकदा. सो दादा, तुमचे हे 7 क तर म्हणजे हृदयात माझे नाहीत, सद्गुरूंचे जे तुम्ही सांगितलेले 7 क हृदयामध्ये अगदी घट्ट घट्ट पकडून ठेवायचे. आणि शेवटचा जो क सांगितला ना दादा, आजचा दिवस आहे ना, आज वर्ल्ड ग्रॅटिट्यूड. येस, राईट. थँक्स गिव्हिंग डे आहे दादा. आणि त्याच दिवशी थँक्स गिव्हिंग आहे. बरोबर आपण दिवस निवडला चांगला. सो पण थँक्स गिव्हिंग डे जो चालतो पाश्चात्य देशामध्ये
ते इथून असतं. थँक्स 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 म्हणत राहायचं. आणि वर्षातून एकदा असतं. वर्षातून एकदा किंवा एक आठवडा काय असेल ते एक आठवडा, थँक्स गिव्हिंग वीक असतो त्यांचा. पण पाश्चात्य लोक थँक्स म्हणत असतात कायम, पण ते इथून असतं. सद्गुरूंनी म्हणतात इथून आलं पाहिजे. त्यातून कारण ग्रॅटिट्यूड इज नॉट ओनली थँक्स गिव्हिंग. राईट. कृतज्ञता म्हणजे आभारी आहे म्हणणं नाही. कृतज्ञता म्हणजे कोणतरी आपल्यासाठी काही करतो याची जाणीव असली पाहिजे. दादा. समजलं ना? ते आपण भान घेतलं पाहिजे की तो काहीतरी आपल्यासाठी करतो याची जाणीव म्हणतात ना, ती जर असेल तर खऱ्या अर्थाने ग्रॅटिट्यूड आहे. वा, खूप सुंदर दादा, खूप सुंदर. होऊन जाऊन द्या टाळ्या. पुढे दादा, आता माझा चौथा प्रश्न आहे. आणि उद्योगधंदे म्हटले की आता हे 4 घटक खूप याच्यात महत्त्वाचे आहेत आणि ते 2 भागात मी डिवाइड केलेत. एक जरा एक मी थांबवतो. येस येस सर. तुम्ही दोघे उद्योगपती असाल, मी पण उद्योगपतीच आहे ना. सगळ्यात मोठे. एवढं जीवन विद्या मिशन सांभाळतो म्हणजे मी उद्योगपती नाही आहे. आणि माझा उद्योग काय? सर्वांना सुखी करण्याचा उद्योग. तेव्हा असं समजू नका तुमच्याकडे AI असेल तर माझ्याकडे PAI आहे. येस. खूप छान दादा, खूप छान. तुमच्याकडे ऍप असेल तर आमच्याकडे आप्पा आहे. पुढे सो दादा, उद्योगधंदे म्हटले ना की 4 खूप महत्त्वाचे घटक आहेत. ओके. आणि ते मी 2 भागांमध्ये डिवाइड केले की इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल भागामध्ये जे उद्योजक आहेत, पहिला भाग, जे उद्योगधंदा चालू करतात ते कर्मचारी जे त्या उद्योगधंद्यामध्ये काम करतात. आणि हा उद्योग समूह एका क्लायंट करता काम करतो. आणि या क्लायंट करता काम करताना आपण बऱ्याच वेंडर्स बरोबर काम करतो. आता हे 4 घटक जे आहेत ना, हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. यांच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन आहे, यांच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. आणि हे 4 जण ज्यावेळेस काम करतात तेव्हाच काम होतं. पण दादा, आता ह्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे, रिलेशनशिप आहे, याच्यावरती तुम्ही काही जीवनविद्येच्या अँगलने काही सांगू शकाल का मला? कारण की आमच्याकरता खूप महत्त्वाचं आहे समजलं. पहिली गोष्ट 4 घटक नाही आहेत. ओ ओके. 5वा घटक म्हणजे समाज किंवा राष्ट्र. ओ. कारण तुम्हाला समाज सगळ्या बाजूनी मदत करत असतो. कस्टमर म्हणजे समाज आणि राष्ट्र म्हणजे सरकार पण तुम्हाला खूप बाजूनी मदत करत असतं. बरोबर की नाही? त्यामुळे समाज आणि राष्ट्र हा एक घटक आहे. आणि अजून एक महत्वाचा घटक सद्गुरू सांगितलं, तो म्हणजे निसर्ग. हो हो. तुमच्या धंद्यातून पर्यावरणाला जर त्रास होणार असेल तर तो घटक पण लक्षात घेऊन तुम्ही उद्योग केला पाहिजे. हो. म्हणून नुसते 4 घटक नाही आहेत. 5वा घटक आहे तो राष्ट्र आणि 6वा घटक आहे तो निसर्ग किंवा पर्यावरण. याचा पण तुम्ही विचार केला गेला पाहिजे. समजलं? आता तुझा पुढला प्रश्न मी मागे पण काल सांगितलं, रिलेशनशिप इज बिझनेस, रिलेशनशिप इज मार्केटिंग, रिलेशनशिप इज एव्हरीथिंग. कौटुंबिक सौख्य पण रिलेशनशिपवरच असतं. राईट. त्यामुळे रिलेशनशिपला सगळीकडे महत्त्व आहे. कळलं ना? तेव्हा माणसं काम करतात ना, तर ती काम करताना प्रेमाने त्यांनी केलं पाहिजे. आता ती प्रेमाने काम कधी करतील? तुम्ही प्रेमाने वागला तर. तुम्ही म्हणणार आम्ही वाटेल तसे वागू, तुम्ही प्रेमाने काम केलं पाहिजे, असं होत नाही. तुम्ही पण दिलं पाहिजे तर परत मिळणार ना. दिल्याने येत आहे. म्हणून प्रेम जेवढं द्याल तेवढं परत येईल. जेवढं त्यांना तुम्ही मदत कराल तेवढं त्यांच्याकडनं काम पण मिळेल. समजलं? जेवढं शेअर कराल तेवढं ते पण केअर करतील आपली. कळलं ना? पण एकच मिनिटं मी इथे थांबवतो. आता जनरली जेव्हा बिझनेस सर्कलमध्ये तुम्ही एखाद्याला लीड प्रोव्हाइड करता किंवा तुमचं काम शेअर करता, तेव्हा लोकांची टेंडन्सी अशीच असते की जे मिळते ते घेत सुटायचं, पण माघारी काय द्यायचं नाही. तर मग तिथे देताना लोक कचरतात किंवा देतानाच येण्याचा वायदा करून घेतात. तर मग हे कसं त्याच्यामध्ये बसेल? लोक ना, तू लोक नाहीयेस, तू जीवनविद्येचा लोक आहेस तू. समजलं? बरोबर. त्यामुळे लोक काय करतात ते बघायचं नाही. आपण लोकांना खूप महत्व देतो. 4 तोंड असतात. 4 तोंड सद्गुरूंनी सांगितलं, मी नाही सांगितलं. लोक म्हणजे कोण? 4 तोंड. की 4 तोंड बोलल्यानंतर जग लोक बोलतात. अरे कोण जग बोलत नाही, कोणाला काय पडलेलं नाही तुझं. बरोबर. समजलं ना? तुला किंमत काहीच नाही बाहेर.
कुत्रा विचारत नाही आपल्याला, पण आपल्याला खूप वाटतं लोक काय बोलली, कोण लोकांना पडलेलं नाही तुमचं. तर पहिल्यांदा लोक आहे ते सोडून दे, आपण काय करायचं ते बघायचं. कळलं ना? लोकांशी संबंध, कारण लोकांना सगळ्यांना बदलणं शक्य नाही अनलेस ते जीवनविद्येमध्ये आल्याशिवाय ना. म्हणून आपण काय केलं पाहिजे ते बघायला पाहिजे. खरंय आणि सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही ॲक्शन घेतली की तुम्हाला रिॲक्शन मिळणार. कळलं? लोकांकडनं रिॲक्शन मिळण्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे. बरोबर. म्हणून आपण ॲक्शन काय घ्यायची, आपण कम्युनिकेशन शब्द त्यांनी वापरला, म्हणजे संवाद. सद्गुरूंनी 2 टाईपचे संवाद सांगितले. एक म्हणजे बाहेरून तोंडाने बोलतो ते, हातवारे करतो ते, चेहऱ्यावर जे आपण एक्सप्रेशन आणतो, चेहऱ्यावर न कळतं ना, असं केलं की चिडलाया, की असा केलं कंटाळा आला याला, म्हणजे मी बोलतोय त्याला कंटाळा आलं ना. काही लोक इथे असे झोपलेले असतात, म्हणजे नाही ना झोपले कोण. तर संवाद हा बाहेरून असतो आणि संवाद हा आतून पण असतो. आतून संवाद कोण सांगत नाही, हा दादा. फक्त सद्गुरू श्री वामनराव पै सांगतो. आणि आतून संवाद हा खूप महत्वाचा असतो, का बाहेरून संवाद आपण कधी कधी खोटा खोटा करतो. छान, कसे आहात, तो गेला की सुरुवात, हो की नाही. त्यामुळे आतून आपण बोलत असतो, बाहेरून आपण खोटं खोटं असतो. बाहेरून खोटा मी असतो, समजलं की नाही. त्यामुळे आपण एक खोटेपणाने वावरत असतो. बॉस आलं की काय नुसता जमिनीवर पडेल असं इतकं वागतो. बॉस गेला की त्याला शिव्या रंगतात सगळेजण, समजलं ना. मगाशी कोणतरी बोललं, ट्रस्टी काय करतात असं आम्ही मागे बोलत होतो. त्यामुळे मागे काय बोलतात ना ते आतलं असतं, ते कोणाला कळत नाही. बाहेरून जे बोलतात ते खरं असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो, तिळगुळ घ्या आणि मागे गोड बोला. गोड बोला. काय छान. तोंडावर बोलायला काय आहे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ घ्या आणि मागे गोड बोला, म्हणजे तो गेल्यानंतर मागे चांगलं बोल, बरोबर ना. असो. तर दुसरा जो संवाद असतो तो आतून असतो. आतून त्याला बोलायला लागत नाही, त्याला आपण इंटरनल कम्युनिकेशन म्हणतो. कळलं ना. त्यामुळे आपण लोकांशी संवाद करणं इंटरनली म्हणजे काय, वेल विशिंग म्हणजे शुभचिंतन. सद्गुरूंनी शुभचिंतन करायला सांगितलं प्रत्येकाबद्दल. कोणाबद्दलही वाईट विचार करू नको, सर्वांबद्दल चांगलं चिंतन कर. तो कसाही असू दे, देवा त्याचं भलं कर, देवा त्याचं कल्याण कर. म्हणायला काय जातं आपल्या बाचं, बरोबर की नाही. पण हे जर तुम्ही मनापासून बोलायला लागला तो तो जातो कुठे, तो तुमच्या पायाशी आलाच पाहिजे. खरंय दादा. त्यांनी तुम्हाला प्रेम दिलंच पाहिजे. रिॲक्शन इज मल्टिप्लाय अँड मॅग्निफाईड, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही संवाद करताना नुसतं बाहेरून थँक्स गिव्हिंग, आतून आलं पाहिजे की त्याचं भलं होते. कस्टमरचं असू दे, कोणाचंही असू दे, सगळ्यांचं भलं होणं, त्याचं कल्याण होऊ दे, असा विचार सतत पाहिजे आतमध्ये. कृतज्ञतेचा विचार सतत पाहिजे. मन कसं त्यांनीच भरलं पाहिजे. हे जर केलं तर तुम्हाला बघा काय प्रॉब्लेम येतो. आता नक्कीच आम्ही नक्कीच प्रॅक्टिस करूया. आता आपण उद्योग आणि उद्योग कसा करायचा याच्याविषयी बरंच बोललो. आता उद्योगाचं एक दुसरं महत्वाचं अंग आहे पैसा. काय पैसा पैसा आता आला लाईनवर आला. आता जो नोकरी करत असतो ना त्याला काय वाटतं की मी काम करतो आणि हा माझा मालक त्याची तिजोरी भरतो, तर मी स्वतःच व्यवसाय करून माझी तिजोरी का भरू नये. तर मग प्रश्न माझा असा आहे की पैशासाठी म्हणून व्यवसाय करायला पाहिजे का. याचं उत्तर मी तुला अगोदर दिलेलं आहे. पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे. आनंदासाठी उद्योग करायचा आपल्याला, लोकांना आनंद देण्यासाठी. आता आनंद द्यायचा कसा हा महत्वाचा आहे. मग तिथे पैसा येतो. कारण नुसतं तू बोलशील आनंद दिला तुला तर तुझे एम्प्लॉईज म्हणतील काय दिल दे, नुसतं तोंडाने बोलू नको, बरोबर ना. म्हणून सद्गुरू काय म्हणतात माहिती, शेअर करायला शिक. तू जो प्रॉफिट मिळवतो, जे काही मिळवतो ते शेअर करता आलं पाहिजे आपल्याला. मग ते एम्प्लॉईजची म्हणा, वेंडर्सला टायमात पेमेंट करणं, हे सगळं आनंद देणं आहे. लक्षात ठेवा, आनंद द्यायचा म्हणजे काय, आनंद करायचा नाही आपल्याला. राईट. त्याला आनंद वाटेल अशा गोष्टी करायच्या. आता आमच्याकडे मी बघितलंय, मोठमोठ्या कंपन्या असतात, तुम्ही नाही,
मोठमोठ्या कंपन्या काय करतात, वेंडरला पैसेच देत नाही, पिळून काढतात. हो. आणि त्यांनी जर 10 रुपये कोट केलं तर त्याला 4 रुपयावर आणतात, म्हणजे त्याला पुरा पिळून काढायचा. का तर तुम्ही मोठे उद्योगी आहेत. तर त्याला न पिळून काढता त्याला त्याचा योग्य तो मोबदला, जास्त द्यायचा नाही, योग्य तो मोबदला वेळेवर देणं म्हणजे त्याला आनंद देणं. बरोबर. बरोबर. कस्टमरला क्वालिटी प्रॉडक्ट देणं, त्याला प्रॉडक्ट मिळाल्यानंतर आनंद वाटला पाहिजे, अरे काय प्रॉडक्ट आहे. बरोबर. बरोबर. आम्ही त्याला आमच्या भाषेत डिलाईट म्हणतो. हां. कस्टमर डिलाईट म्हणजे चांगले प्रॉडक्ट सगळे बनवतात, चांगल्या सर्व्हिस सगळेच करतात, पण त्याच्यातनं अत्यंत आनंद मिळणं हा कस्टमरला मिळाला पाहिजे. समजलं ना. तो असं जेव्हा आपण काम करतो तेव्हा तो आनंद फिरून आपल्याकडे येतोच ना. हा सद्गुरूंचा नियम आहे, निसर्गाचा नियम. तू कस्टमरला आनंद दिला तर कस्टमर तुला ऑर्डर देणार. कळलं ना. आता आमच्याकडे किती लोक असे आहेत की त्यांना ऑर्डरसाठी मागे लागायला लागत नाही, कस्टमर त्यांच्या मागे लागतात. आता हा 3 भारतामध्ये नाही, अमेरिकेमध्ये ना, जगामध्ये 3ऱ्या नंबरची कंपनी आहे त्याची, जगामध्ये. हा जगामध्ये 22 देशामध्ये काम करतोय. हे कशामुळे चाललंय? तुम्ही देताय म्हणून चाललंय. तुम्ही दिलं की तुम्हाला येण्याची व्यवस्था होतेच. नक्कीच नक्कीच. आता दुसरा एक प्रश्न पैशाचीच आहे रिलेटेड, की व्यावसायिक जे आहे त्यांना असं वाटतं की सगळे कष्ट आम्ही करतो आणि आमची कमाई सरकार इन्कम टॅक्सच्या रूपाने घेऊन जातं. तर मग बऱ्याचदा व्यावसायिक काय करतात की कायदेशीर मार्गानं पण अनैतिक कारवाया करून त्याला टॅक्स कायदेशीर म्हणत नाही. म्हणजे ते लिगली बरोबर असतात. किती ऍडव्होकेट बसलेले आहेत, लक्षात ठेव. तर मग असं टॅक्स वाचवण्यासाठी असे अनैतिक मार्ग अवलंबवायला जो पाहिजे. आपल्याला टॅक्स एक्झम्पशन दिली आहे ती वाचवायला हरकत नाही. त्यांनी दिलेली आहेत ना गव्हर्नमेंट एक्झम्पशन्स, ती घ्यायची आपण. पण टॅक्स वाटेल त्या मार्गाने वाचवणं म्हणजे फसवणं आहे ना गव्हर्नमेंटला. आणि गव्हर्नमेंटला फसवतो म्हणजे तू कोणाला फसवतो? स्वतःलाच फसवतो. कारण गव्हर्नमेंट असं काय नसतं. आपलं सद्गुरू नेहमी म्हणायचे, व्यक्ती व्यक्ती मिळून समाज होतो ना. समाज काय वेगळा नाही, आपणच असतो त्याच्यामध्ये. समजलं ना. सरकार तुम्हाला एवढ्या गोष्टी देतंय, कन्सेशननी देते म्हणा, रोड तुम्हाला देते, तुम्ही रोड बांधता का? नाही. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला देते, तुम्ही करता का? नाही. मग ते सरकार कुठून आणणार पैसे? बरोबर. सरकार तुमच्याकडनं घेऊनच तुम्हाला देते, कोणी फुकट देत नाही ना. बरोबर. त्यामुळे आपण टॅक्स भरताना आनंदाने भरलं पाहिजे. तिथे कंजूसपणे भरला तर पैसा येत नाही आपल्याकडे. पैसा पण हे असतं, पैशाला पण भावना असतात. पैसा तू कंजूसपणे फसवून असं केलं की पैसा आपल्याकडे येत नाही. मग कळलं ना. म्हणून देताना मग ते गव्हर्नमेंटला दे, कस्टमरला दे, वेंडरला दे, आनंदाने दे. घे असं नाही, आनंदाने दे, मनापासून दे. खरंय दादा. बघा वेल्थ वाढत जाते. तुम्हाला पण सांगतो, कुठलीही गोष्ट करताना, बिलं भरताना, नाही बिलं भरायची, त्यांनी तुम्हाला सर्व्हिस दिली आहे ना, द्या पैसे, काय बिघडलं? टॅक्स भरताना आनंदाने भरा. का? अरे एवढं इन्कम झालं म्हणून टॅक्स भरतोय. बरोबर. ज्यांच्याकडे इन्कम नाही तो टॅक्स काय भरणार? म्हणून मला टॅक्स भरायला लागतोय, मला 1 कोटी टॅक्स भरायला लागतो, तर खुश हो, एवढं इन्कम वाढलं म्हण. हा पॉझिटिव्ह विचार करायला शिकायला पाहिजे आपल्याला, तरच आपण पुढे चांगलं होऊ शकतं आपलं. दादा, मला म्हणून वेल्थ वाढवायची असेल ना तर वेल्थ देताना पण आनंदाने दे. तुम्ही जे म्हटलं ना दादा, ह्याच्यावरतीच मला सांगायचं आहे की खरंच आहे. म्हणजे आपण दिलं ना की आपल्याकडे येतं. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला ॲप्रिसिएशन पण देतं. आमच्या कंपनीला 4थं सर्टिफिकेट मिळालं की GST आम्ही वेळेवरती भरतो म्हणून. सो कौतुकाचं सुंदर सर्टिफिकेट आलं. सो दादा तुम्ही म्हणतात ना की दिलं की येतं, ते नाही, जे काही करणार एथिकली करायचं आणि मनापासून करायचं. आपण काय उपकार नाही करत ना कोणाला पैसे देतो ते. बरोबर की नाही. आपण पैसे देतो कारण त्याच्याने सर्व्हिस घेतो, आपण फुकट देत नाही आपण ना. त्यामुळे देताना सुद्धा आनंदाने द्यायला पाहिजे. आणि तू मगाशी एक गोष्ट बोलला, मी विसरलो होते, की मी काम करतो त्याची तिजोरी भरते. असं प्रत्येकाला वाटतं, कामगारांना असं वाटतं की मी काम करतो म्हणून कंपनी चालली आहे, म्हणून हे बॉस लोक मजा मारतायत किंवा ओनर मजा मारतोय. असं नसतं. ओनर पैसा घालतो, कोट्यांनी
इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये, रिस्क घेतो. आणि तुम्ही काय करता, सकाळी 10ला जाणार, 5ला घरी. मग कंपनीचे पैसे मिळो, त्या वेंडरकडनं पैसे येऊ, लोन फेडो न फेडो तुम्हाला काहीच पडलेलं नसतं. ऑर्डर मिळो न मिळो तुम्हाला काहीच पडलेलं नसतं. पण रिस्क कोण घेतं? ओनर घेतो. म्हणून जो रिस्क घेतो त्याला जास्त पैसे मिळतात, जो कमी घेतो त्याला कमी मिळतात. साधी गोष्ट आहे. तेव्हा असं म्हणू नका आमच्यामुळे त्याची तिजोरी भरते. तुम्ही काम करता ते कामाचे पैसे तुम्हाला मिळतात. छान छान दादा, खूप मस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि घडलेली घटना आहे. सो माझ्या ऑफिसमध्ये ना एक खूप मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचा CTO आला होता आणि त्याने आपलं ऑफिसचं वर्क कल्चर बघितलं, जे जीवन विद्या फिलॉसॉफीवरती कम्प्लीट आहे. याच्या ऑफिसमध्ये सगळीकडे कृतज्ञताच लिहिलेली असते, सद्गुरूंचा फोटो असतो मोठा, आणि सगळ्यांना कृतज्ञतेने त्यांनी भारून टाकलेलं आहे. सो तो खरंच भारावून गेला आणि त्याला असं वाटलं की मी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने माझ्याशी शेअर करायला सुरुवात केली की यू गाईज आर डुईंग ग्रेट जॉब, यू आर वर्किंग इन IQ अँड EQ, यू शुड कीप ऑन डुईंग इट. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट अँड EQ इज इमोशनल क्वोशंट. ओके, सो त्याचं बोलून झालं ना त्या सरांचं. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की सर, आम्ही ना IQ आणि EQच्या वरती काम करतो. त्याला समजलंच नाही पहिले, 2 मिनटं शांतच बसला तो. मग मला सांगायला लागलं की आम्ही SQ वरती काम करतो. तो परत शांत झाला, त्याला समजलंच नाही. मग मला सांगायला लागलं की SQ म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट. तो एवढा इम्प्रेस झाला दादा, एवढा इम्प्रेस झाला. त्याला म्हटलं आम्हाला हे स्पिरिच्युअल क्वोशंट आमच्या सद्गुरूंनी शिकवलं आणि ते प्रल्हाद दादा आम्हाला प्रॅक्टिकली वापरायला शिकवतात आणि ते आम्ही वापरतो. सो दादा, ही अथॉरिटी स्पिरिच्युअल क्वोशंटबद्दल बोलायची मला वाटतं फक्त आणि फक्त तुमच्याकडे. सो आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायचं. IQ म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, इंटेलिजन्स म्हणजे बुद्ध्यांक म्हणून असतो, की प्रत्येकाची बुद्धी किती आहे ही मोजली जाते आणि त्याच्यावर ते IQ ठरवलं जातं. काही लोकांचा IQ छान असतो, काहीचा कमी असतो, बुद्धीप्रमाणे तो IQ असतो. EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट, म्हणजे भावना, किती तो भावुक आहे, त्याच्याकडे किती भावना आहेत चांगल्या, या बेसिसवर त्याचं इमोशनल क्वोशंट बघितलं जातं. समजलं ना. काही लोक असे हे असतात, म्हणजे पाषाण हृदयी म्हणतात ना, त्यांना काय वाईट वाटतच नाही कोणाबद्दल. म्हणजे असे लोकच वेंडरला त्रास देतात, पैसे देत नाहीत, त्यांना काय पडलेलं नसतं की बाबा त्याचं काय होईल. ही जी भावना म्हणतात ती नसते त्यांच्याकडे. ते फक्त स्वतःला प्रोफेशनल म्हणतात. आणि आता किती कंपन्या आहे ना, तुझ्या घरी कोणी मेलेलं असलं तरी रजा देत नाही, काम करायला ये म्हणतात, काम व्हायला पाहिजे. म्हणजे इथे कुठेही इमोशन्स म्हणून नाहीच आहेत, कळलं ना. म्हणून इमोशनल क्वोशंटची पण गरज असते. असं म्हणजे पूर्वी फक्त IQचा विचार केला जात होता. 90च्या अगोदर EQ आलं, म्हणजे इमोशनल क्वोशंट आला, की भावना पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. लोकांबद्दलची भावना ही पण तेवढीच महत्त्वाची असते, त्याशिवाय तुमचं काम होत नाही. म्हणून IQ आणि EQ याला खूप महत्त्व आलं होतं. आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये SQ म्हणून आलेलं आहे. SQ म्हणजे काय? स्पिरिच्युअल क्वोशंट. म्हणजे एवढंच उपयोग नाही. तुम्हाला जर उद्योग चांगला करायचा असेल, उद्योगामध्ये तुम्हाला टॉपला जायचं असेल, तुमच्या लोकांबरोबर तुमचं काम चांगलं व्हायला पाहिजे असेल, तर नुसता IQ EQ नाही चाललं, बुद्धी पाहिजेच. एखादा माणूस लीडर असतो ना, त्याच्याकडे बुद्धी लागतेच. पण नुसती बुद्धी असून तो सक्सेस नाही होणार, त्याला EQ लागतं. म्हणजे तो इमोशनल पण असला पाहिजे. म्हणजे काय, रडत बसणार नाही, इमोशनल असला. म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं की करुणा, सद्गुरूंनी सगळं अगोदर सांगून ठेवलेलं आहे. ह्याला हे लोकांनी इमोशनल क्वोशंट म्हणून नाव दिलं. पण करुणा आणि कौतुक हे इमोशनल क्वोशंटचे भाग आहेत, कळलं का. म्हणजे दुसऱ्यांबद्दल काहीतरी भावना पाहिजे, कळलं ना. करुणेची भावना, सहानुभूतीची भावना असली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही मोठे होत नाहीत, चांगले लीडर्स होत नाही. चांगला लीडर कोण असतो, तो दुसऱ्यांप्रती त्याचं म्हणजे हुशार पाहिजेच, हुशारीचं काय होत नाही. पण हुशारीबरोबर तो माणसांना जोडतो, माणसांना राखतो, असा लीडर चांगला असतो. समजलं. हो दादा. आता त्याच्या पुढचं स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे कृतज्ञता आणि ब्लेस ऑल. ओके. सद्गुरूंनी 7 क आणि केले ते IQ EQ आणि SQ आहे. स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे काय? स्पिरिच्युअलिटी एका शब्दात, एका वाक्यात सांगतो मी.
सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. म्हणजे काय? सर्वांमुळे मी आहे म्हणजे कृतज्ञता, की बाबा कुठलंच काम मी एकटा करू शकत नाही जगामध्ये, कुठलंच म्हणून सद्गुरू म्हणतात मी एकटा सुखी होऊ शकत नाही, मी एकटा जगू शकत नाही, मी एकटा यशस्वी होऊ शकत नाही. बरोबर? म्हणून कृतज्ञ असलं पाहिजे सगळ्यांबद्दल, सगळ्यांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आणि मग सद्गुरू काय म्हणतात? सर्वांमध्ये मी आहे. म्हणजे कोण? हा जो मी म्हणणार आहे ना आपल्या आतमध्ये, आतमध्ये मी म्हणतो संबंध तुमचं किती वेळा मी चालतं, हा जो मी म्हणणार आहे तो आहे. सुंदर. काय म्हणतो ते तू आहेस, काय म्हणणारा तू आहेस, म्हणणारा तो आहे. समजलं ना? म्हणून मी म्हणणारा जो आहे ना तो सर्वांमध्ये एकच आहे. माझ्यामध्ये जो आहे तो तुमच्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये तोच भरलेला आहे. बरोबर ना? मग तुम्ही आणि मी कुठे वेगळे आहोत? वेगळे नाहीच आहे. फक्त तुम्ही गोरे असेल, मी काळा असेल, मी म्हणजे काळा घातलेला, मी एक कोण उंच असेल, कमी बुटका असेल, ह्याच्याशिवाय काही फरक नाही आपल्यामध्ये. 2 डोळे, 1 नाक, 2 कान, सगळ्यांना सेम. सगळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशनेच बनलेले आहेत. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये काय फरक नाही, एकच. आतमधला एकच. मग वेगळं काय आहे? वेगळं म्हणजे तुमचे संस्कार. आता जे आपला संस्कार झाले ना, मी मोठा तू छोटा, मी ह्या जातीचा तू त्या जातीचा, हे सगळे संस्कार आपण केलेले आहेत, समाजाने केलेले आहेत. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एकच आहोत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण एक आहोत, मग आपण एकमेकांना दुःख का द्यायचं? म्हणजे मी तुम्हाला दुःख दिलं म्हणजे मीला दुःख दिल्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, एका देहाचे अवयव आहेत म्हणतात. हा जो देह बघितला, परमेश्वर म्हणजे एक देह पकडला तर आपण सगळे अवयव आहेत त्याचे. मग एका अवयवाला लागलं तर दुसऱ्या अवयवाला त्रास होतोच ना. म्हणून कोणालाही दुःख देता कामा नये. कधी होईल? स्पिरिच्युअल नॉलेज असेल तर, आणि जीवनविद्येची स्पिरिच्युअलिटी, बाकीची नको आपल्याला. सद्गुरूंनी काय सांगितलं? सर्वांमध्ये मीच आहे. त्यामुळे तू प्रत्येकाला दुःख देऊ नकोस, कोणालाही दुःख देऊ नकोस. आणि मग पुढे झालं तू सुख दिलं तर तुझ्याकडे मल्टिप्लाय परत येईल, असं सांगितलं. म्हणून सर्वांमध्ये मी आहे, सर्वांमुळे मी आहे, या 2 गोष्टीतनं सद्गुरूंनी काय करायला सांगितलं? सतत कृतज्ञ राहा आणि सर्वांबद्दल शुभचिंतन कर. वा, सुंदर. कारण सर्वांमुळे मी आहे, मग सर्वांचं भलं होऊ दे म्हण ना, म्हणायला काय जातं? त्यामुळे कृतज्ञता आणि ब्लेस ऑल हे एसक्यू आहे साध्या भाषेत. अच्छा, लोक काय लिहू दे काय, साध्या भाषेमध्ये हे एसक्यू आहे, कृतज्ञता आणि ब्लेस ऑल. म्हणजे सद्गुरूंनी 7 बरोबर डिवाइड केलेले आहेत. खूप छान. एक मला सांगायचं आहे की समीरच्या ऑफिसमध्ये आहे ना, ते लोक जेव्हा प्रेझेंटेशन बनवतात ना, पहिली स्लाईड त्याने मला सांगितलं तो थँक्यूवाली बनवतो. आणि तो किस्सा सांग ना, खरंच तो महत्त्वाचा आहे, सगळ्यांना समजला पाहिजे. जवळ घे. सो दादा, प्रेझेंटेशन करायला ना आम्ही पहिली स्क्रीन थँक्यूचीच ठेवतो. सो माझी टीम एका मोठ्या कंपनीमध्ये गेली होती आणि त्यांनी ती स्क्रीन ऑन करून ठेवली होती. आणि तिकडनं तो मोठा फाउंडर CTO ती टीम आली आणि तो थोडासा इगोवाला माणूस होता. तर तो म्हणाला, इट सीम्स लाईक प्रेझेंटेशन हॅज फिनिश्ड, आय कॅन सी अ लास्ट स्क्रीन. सो माझ्या टीमने अगदी शांतपणे त्यांना सांगितलं, नो सर, दिस इज नॉट द लास्ट स्क्रीन, दिस इज द फर्स्ट स्क्रीन, बिकॉज द कल्चर ऑफ लेमनिलो इज द ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. तो एवढा भारावून गेला ना दादा. नंतर त्या माणसाचा मला फोन आला की समीर, तुमची ही आयडिया आहे ना, मी चोरणार आहे. म्हटलं, मला ना हे तुला अथॉरिटीने सांगता येईल, तू चोर. तू इकडची चोरलीस, तू आमची चोरलीस. याला विस्तार म्हणतात. येस. आता पुढचा प्रश्न आहे ना आपला दादा, तो स्पिरिच्युअल रिलेटेडच आहे, पण त्याच्यामध्ये AIचा पण रोल आहे. म्हणजे एक कंपनी आहे, त्यांनी काय AI केलं, म्हणजे सांग ना लोकांना काय आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे आतापर्यंत माणसाने जे काही वेगवेगळे शोध लावले त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी माणसाने ऑटोमॅटिक करायचा ट्राय केला. पण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये माणसाने काय केलं, त्याच्यासारखंच विचार करणारं, त्याच्यासारखंच
थिंक करणारं एक दुसराच मेंदू तयार केला असं म्हणू शकतो, किंवा दुसरा ह्युमन तयार केला जो आपल्यासाठी काम करेल. तर आता या कंपनीने काय केलं की भगवद्गीतेचं एक ॲप्लिकेशन बनवलं, गीता GPT म्हणून, आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता आणि ते लोक गीता GPT गीता GPT गीतेवर बोलणार तो. येस, Very good. आणि तुम्ही प्रश्न विचारायचे आणि ते गीतेच्या आधारित उत्तरं तुम्हाला प्रोव्हाइड करणार. तर माझा प्रश्न असा आहे की असे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यांना आपण आध्यात्मिक गुरु म्हणून वापरू शकतो का? ह्याचे काय धोके किंवा काय फायदे आहेत? अध्यात्मामध्ये ऑलरेडी गोंधळ मस्त आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक गोंधळ. एवढे गुरु बदलेले आहेत, ते फक्त गुरुगुरूच असतात. काही सांगा. मग गीताची इंटरप्रिटेशन प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतोय, आणि ही सर्व इंटरप्रिटेशन तुम्ही मशीनमध्ये टाकणार आणि ते मशीन आणि कन्फ्यूज करून तुम्हाला टाकणार. बरोबर? बरोबर कारण तुम्ही त्याला ट्रेन करणार गीतेमध्ये. बरोबर. त्याला काय गीता माहित नाही ना, गीता तुम्ही ट्रेन करणार. मग तो ट्रेन झालेला माणूस कोणी ट्रेन केला याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यांनी गीतेमध्ये गोंधळ घातलेला आहे, आणि हा त्याच्यामधले गोंधळ वाढवणार आहे. मग तो गुरु पाहिजे तर घ्या. हे बघा, शेवटी आहे ना, तू मगाशी काय बोलला, ह्युमन ते तयार करायचा प्रयत्न करते. बरोबर. पण ह्युमन बिईंग तयार नाही करता येणार. बरोबर. कारण बिईंग ह्युमन आणि बिईंग ह्या गोष्टी ह्युमन बिईंगमध्ये असतात. बिईंग म्हणजे कॉन्शियसनेस, आणि बिईंग ह्युमन म्हणजेच करुणा, म्हणजेच EQ यू कॅन से. म्हणजे लोकांबद्दल सहानुभूती असणं की त्याला नसणार मशीनला. बरोबर. मशीनला भावनाच नाहीत. मशीन चालतं कसं, कुठल्या पॉवरनी चालतं? ते तर कॉम्प्युटर आहे, ते तर मशीन. त्याला काय पॉवर, बायनरी फॉर्मॅट म्हणतो आपण. काय लागते? इलेक्ट्रिसिटी. येस. इलेक्ट्रिसिटी पॉवरनी ते मशीन चालणार आहे, आणि आपलं मशीन चालतं ते इलेक्ट्रिसिटी पॉवरनी चालत नाही. नाही. इलेक्ट्रिसिटी स्थूल आहे, आपली जी आहे ना ते दिव्य आहे. ती दिव्य चैतन्य शक्तीने आपलं शरीर चाललेलं आहे. त्यामुळे त्याची तुलना AI शी कधीच होऊ शकत नाही. खूप छान झालं. आता पुढचा प्रश्न जो आहे ना, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आपण सद्गुरूंचं ऐकलं की उद्योग हा रोजगार निर्माण करतो, आपण उद्योगामार्फत लोकांना रोजगार देतो. पण व्यवसाय चालवताना कधी कधी तुम्हाला असे कामगार भेटतात की ते परफॉर्म नाही करत आहे, व तुम्हाला त्यांना कामावरून कमी करायची वेळ येते. आता त्यांना कामावरून कमी करताना आपण त्यांचा रोजगार काढून घेतोय अशी भावना एक मनामध्ये तयार होते. तर त्याच्यामुळे एक गिल्टी फिलिंग येतं. तर मग या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे? हे बघा, आपण जे कामगार ठेवतोय ते काम करायला ठेवतोय. आणि जर काम नाही केलं, तो परफॉर्म करत नसेल, तर उद्योग चालणार कसं? आपण काही चॅरिटेबल ट्रस्ट नाही करत ना, चालत नाही. बरोबर ना? तुम्ही काही चॅरिटी करत नाही ना, तुम्हाला पैसा निर्माण करायला लागतो, आणि तो पैसा तुम्ही त्यांना देतो ना. बरोबर. पैसा जर निर्माणच नाही झाला, आणि तो जर कामामध्ये काम करायला तयार नसेल, तर त्याला काढणं याच्यासाठी तुम्हाला गिल्टी होण्याचं कारण नाही, त्याला गिल्टी व्हायला पाहिजे. अच्छा. कळलं ना? म्हणून परफॉर्मन्स पाहिजेत ना. त्याला तुम्ही 2दा-3दा सांगा की बाबा तू इम्प्रूव्ह कर, नाही तर मला काढून टाकायला लागेल तुला. त्याला तू सूचना द्यायची. मी तुला एकदम काढून टाकत नाही. कधी कधी पिंक स्लिप आज उद्या येऊ नको म्हणतात, हे मला आवडत नाही. उद्यापासून येऊ नको म्हणणं याने काय होतं सांग, तो रस्त्यावर होतो 1 मिनिटात. तू त्याला टाईम दे, 3 महिने मी तुझं परफॉर्मन्स बघणार. तुझं नाही झालास, मी तुला प्रत्येक महिन्यात सांगणार तुझं इम्प्रूव्हमेंट आहे की नाही, आणि जर नाही झालं तर मला तुला काढायला लागणार. तर तू ठरव, तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग तिथे गिल्टी वाटायचं कारण नाही. कारण शेवटी आपण चॅरिटी करत नाही ना, उद्योग करतो ते. प्रत्येकाने काम केलं पाहिजे तर आपलं काम चालणार ना. चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा काम केल्याशिवाय चालत नाही. हे सगळे लोक कार्य करतात तेव्हा चालतं ना. सगळ्यांनी म्हटलं होतं आम्ही इथे टाइमपास करायला येतो, तो नाही होणार ना. कसं काम होईल? म्हणून काम हे पाहिजेच, प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणि काम नाही केलं तर त्याला त्याचे परिणाम भोगायला पाहिजे. बरोबर. त्याचं ते कर्माचं फळ आहे, तुझं काय नाही त्याच्यामध्ये. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं आता पॉवरफुल झालं आहे की त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता करायला येत आहेत ज्या आधी आपण करू शकत नव्हतं. जसं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मॉडेल कोड लिहू शकतात, नवीन रायटिंग करू शकतात, क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकतात. तर याच्यामुळे काय झालं की जे लोक ह्या नोकऱ्या आधी करत होते त्या नोकऱ्या आता कमी होत आहेत. त्यामुळे समाजामध्ये एक असं चित्र होतं की AI मुळे जॉब जात आहेत.
तर एक एम्प्लॉई म्हणून आणि एक एम्प्लॉयर म्हणून या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे? काय माहिती आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करायलाच पाहिजे आपल्याला. आता AI, आता कॉम्प्युटर आले तेव्हा सुद्धा असं सगळे बोलले, पण शेवटी आपण शिकलं पाहिजे ना, अपडेट केलं पाहिजे आपल्याला. आता कॉम्प्युटर आल्यानंतर लाईफ सुखाचं झालं ना, क्वालिटी मिळायला लागली. आता आमच्याकडे ती CNC मशीन्स आल्या, कॉम्प्युटर कंट्रोल मशीन्स आल्या, त्याच्यामुळे परफेक्शन आलं ना. पूर्वीचे लोक कसे कसे करायचे, त्याच्यामुळे परफेक्शन नसायचं. मग काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला मशीन वापरायलाच पाहिजे ना. पण आपण काय करतो, शिकत नाही. आपले लोक काय करतात, शिकायला तयार नाहीत. तुम्हाला आपलं अपग्रेड करत राहायला पाहिजे, नाहीतर तुम्ही आउटडेटेड होणार, लक्षात ठेवायचं. म्हणून AI येणार आहे. AI इज अ थ्रेट. लोकांचे जॉब जाण्याची शक्यता आहे, पण तरीसुद्धा आपण आपल्याला शिकता कसं येईल मॅक्झिमम ते शिकलंच पाहिजे ना. शेवटी क्रिएटिव्हिटी जी तुम्ही म्हणता AI कडे आहे म्हणून, मला जरा वाटतं की नाही आहे. का सांगतो, नॉर्मल क्रिएटिव्हिटी असू शकते, पण इंट्युशन ज्याला आपण म्हणतो ती AI कडे नसणार. AI कसं करणार, सगळ्या माहितीच्या आधारावर काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करणार, माहितीच्या आधारावर, मी जे आहे त्याच्यावर तो करणार. बरोबर. पण जो आहे आतमध्ये त्याच्याकडे इंट्युशन आहे ना, तो सर्व व्यापी, सर्व ज्ञानी आणि सर्व ऑल नोईंग म्हणतात त्याला, कळलं ना. त्यामुळे त्याच्याकडे जे ज्ञान आहे, जे सायन्सला पण माहीत नाही, विज्ञानाला पण माहीत नाही आहे, ते सगळं ज्ञान त्याच्याकडे आहे. त्यामुळे इंट्युशन जे असतं ना, ते इंट्युशन इज अ संबंध त्या जाणीवेशी आहे, कॉन्शियसनेसशी आहे. त्याचा संबंध मेंदूशी नाही, लक्षात ठेवायचं. बरोबर. मेंदू एक यंत्र आहे. मेंदूला जे न्यूरॉन्स आहेत ते तुम्ही कॉपी करू शकता, त्याचे नेटवर्किंग कॉपी करू शकता AI मध्ये. Yes. पण त्या मेंदूला प्रकाशित करणारी जी जाणीव आहे, किंवा त्या मेंदूच्या प्रत्येक सेलमध्ये जी जाणीव आहे ती डिव्हाइन आहे. त्याच्याकडे जे नॉलेज आहे ते दिव्य ज्ञान त्याच्याकडे आहे. तर ते तुम्ही त्या ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून मी म्हटलं ते इलेक्ट्रिसिटीने चालतं, हे दिव्य शक्तीने चालतं, ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. खूपच सुंदर उत्तर आहे. पण जॉब जाणार, जॉब जाणार, कारण प्रत्येक विज्ञानाचा शोध आहे ना, दोन्ही होतं. चांगलं पण होतं, वाईट पण होतं. आता ॲटम बॉम्ब, ॲटमची शक्ती ॲटॉमिक एनर्जी पण वापरते आणि बॉम्ब पण बनवतात ना. तसं इथे होणार आहे. लोक फसवणार पण आपल्याला. आता माझा आवाज काढून हिंदीचं तुम्ही ऐकलं असेल ना, हिंदीचं मी इलेक्शनचं केलं, वाचलं का, ऐकलं का? हिंदीमध्ये माझं रील होतं की सगळ्यांनी इलेक्शन मतदान करा म्हणून. ते हिंदीमध्ये मी बोललेलंच नाही आहे, ते AI बोललेलं आहे. मी मराठीत बोललेलं त्यांनी हिंदीमध्ये करून माझ्या आवाजात टाकून दिलं. हे AIची पॉवर आहेच आहे. आता AIचा ना एक चांगला यूज मी आमच्या ऑफिसमध्ये केला होता. त्याचं एक उदाहरण किस्सा सांगतो. मला एक प्रेझेंटेशन बनवायचं होतं, तर 2 लोकांना मी सेम गोष्ट सांगितली करायला. तर एकाने काय केलं, 2 दिवस घेतले आणि प्रेझेंटेशन बनवलं, आणि तेच एक दुसरा एम्प्लॉई होता, त्याने ते 2 तासात बनवून आणलं. तर ज्याने 2 तासात बनवलं त्याला मी विचारलं, तू हे कॉपी केलं का तू कुठे तुला मिळालं तिकडून चोरून आणलंस का? तर तो म्हणाला, असं काही नाही केलं. मी काय केलं की मी ChatGPT वापरलं. ChatGPTला सगळे प्रश्न टाकून दिले, त्याने मला जी उत्तरं दिली ती मी सगळी अशी व्यवस्थित मांडून टाकली आणि माझं 2 तासातच झालं. आता AIचा चांगला वापर कसा झाला इथे, की जे काम एका माणसाला 2 दिवस लागत होते ते मला 2 तासात करून मिळालं. तर ChatGPT सारखे टूल्स आपण वापरून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. प्रोडक्टिव्हिटी वाढेल, कॉस्ट कमी होईल, सर्व्हिस चांगली मिळेल, फास्ट सर्व्हिस मिळेल, सगळं होईल. आणि प्रोडक्टिव्हिटी वाढली की प्रोडक्शन पण वाढेल, परचेसिंग पॉवर पण वाढेल लोकांची, होईल चांगलं काहीतरी. पण आता ChatGPTचा वापर आपण दैनंदिन जीवनात कुठे करू शकतो? ते तू सांगितल्याप्रमाणे तुला जे काही पाहिजे ते तू विचारू शकतोस ना. जगामध्ये एवढी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुला जी पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळते. आता गुगल काय करतो, आपण काय पाहिजे लगेच गुगल करतो ना आपण, तसं मग हल्ली ChatGPT करणार सगळेजण. पण त्याच्यामध्ये काही जसं की लिगल ॲडवाईस किंवा मेडिकल ॲडवाईस असल्या गोष्टी पण विचारल्या पाहिजेत. ते धोक्याचं आहे, विचारायला हरकत नाही, पण ते धोक्याचं आहे. कारण माणसाकडे जे काय म्हणतात त्याला, पर्स्पेक्टिव्ह म्हणतात ना, तो त्याच्याकडे किती आहे मला माहीत नाही. पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतात. आता डॉक्टर शिल्पा लाडनी एखादा एक्सरे बघणं किंवा मॅमोग्राफी बघणं
आणि एखाद्या साध्या बाईनी बघणं, साध्या रेडिओलॉजिस्टनी बघणं, जमीन आसमानाचा फरक असतो. का तिला तिकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानातून ती पाहते, सेम थिंग पाहते. पण एक जण पाहतो त्याचं कन्क्लुजन वेगळं असतं आणि साधी रेडिओलॉजीत बघणं त्याचं कन्क्लुजन वेगळं असणार. त्यामुळे हे जे ज्ञान आहे ना, हे त्या ह्याच्यातनं इमोशन नसणार, माणसाच्या भावना बघता येत नाही, माणसाच्या किती गोष्टी बघता येणार नाही त्याला. हे आहे ना. त्यामुळे कुठेतरी कमी असणार, तिथे माणसाची गरज आहेच. ठीक आहे. तू काय माहितीये का रविराज, थोडक्यात AI आहे ना, AI PAI शी कधी कॉम्पिट नाही करू शकणार. ओके सो तू यू फॉरगेट अबाउट. ओके सो दादा तेच म्हणतो की काय प्रश्न आहे ना, एवढे आहेत ते संपणारच नाही आहेत. कारण की आमच्याकडे तर लिस्ट होती, पण मला असं वाटतं की ऑडियन्समध्ये पण असे काही लोक असतील की ज्यांना प्रश्न विचारायचे असतील. सो आम्ही काही प्रश्न, मला वाटतं एक तीन चार एक प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्समधनं. ऑडियन्समध्ये कोणाला विचारायचं आहे? दादा, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खरंच 24 तास काम करण्याची गरज आहे काय? 24 तास काम करायची गरज नाही आहे. 24 तास काम केलं तर तू वेडा होशील. आपल्याला एक विश्रांती पाहिजे असते ना, मेंदूला पण विश्रांती लागते ना. त्यामुळे 8 तास काम खूप झालं, पण ते मनापासून केलं पाहिजे. आणि 8 तासामध्ये आपण काय करतो, टाईमपास खूप करतो. 8 तासामध्ये जर तुम्ही पूर्णपणे लक्ष घालून फोकस घेऊन काम केलं ना, तर तुम्हाला 24 तास काम करण्याची गरजच भासणार नाही. आणि तू जेव्हा 8 तास झोप घेतो तेव्हा तू फ्रेश होतो. नाहीतर तुझं सगळं रस्ट होणं, तुझं फटीग म्हणतो त्याला आपण. फटीगला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. थकवा येणार, मेंदूला थकवा येणार. आणि मेंदू जर थकला तर तो काम करायचं जातो, लक्षात ठेव. म्हणून झोप पाहिजेच. सद्गुरू म्हणतात झोप तेवढीच पाहिजे, काम पण केलं पाहिजे आणि थोडंसं इतर गोष्टी पण करणं गरजेचं आहे. म्हणजे कामा व्यतिरिक्त स्पोर्ट्स म्हणा, हॉबी म्हणा, ज्याने तुमचा मेंदू पुन्हा काम करायला लागतो. नाहीतर 24 तास काम म्हणा, इवन 12-12 तास जेव्हा काम करतात तेव्हा फटीग येतो, थकवा येतो आणि तुमचं प्रॉडक्टिव्हिटी वाढणार नाही. समजलं ना? दादा, व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती आणि काय काय पूर्वतयारी केली पाहिजे? हा मोठा प्रश्न आहे. पण पूर्वतयारी म्हणजे तुमच्याकडे कन्सेप्ट पाहिजे, काय करायचं. कारण शेवटी व्यवसाय म्हणजे काय, समाजाची गरज भासवणं, गरज पुरवणं म्हणजे व्यवसाय. समाजाला काय पाहिजे हे समजलं पाहिजे, त्याला कन्सेप्ट म्हणतात. कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्याची समाजाला गरज आहे का, हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून तुम्हाला सर्वे केला पाहिजे की गरज काय आहे, आणि ती कन्सेप्ट ठरली की मग तुम्ही व्यवसाय करू शकता. मग त्याच्यासाठी कॅपिटल लागतं, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात. त्या सर्वांचा विचार करायला पाहिजे. उठला आणि व्यवसाय केला असं होत नाही, थोडंसं विचार करायला लागतो. सद्गुरू तर म्हणतात की त्या एरियामध्ये थोडंसं ट्रेनिंग घ्या. तुम्ही ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये खाच कळगे किती आहेत. कळलं ना? हे खास कळगे कळले पाहिजे. काम आता मगाशी मी झालं जीवन विद्या मिशनमध्ये काम करणं लोकांना सोपं वाटतं, इतकं सोपं नसतं. कळलं ना? म्हणून प्रत्येकजण उठून ट्रस्ट करायला लागला तर ट्रस्टचे कायदे खूप आहेत, ते पाळताना नाकेनऊ येतील त्याचे. म्हणून त्याच्यातले खास कळगे, त्याच्यातल्या युक्त्या या माहिती पाहिजे. म्हणून पहिल्यांदा प्रिपरेशन केलं पाहिजे. कुठलं आपण बिझनेस करणार त्या लाईनमध्ये आपण थोडंसं एक्सपिरियन्स, अनुभव घेतला पाहिजे आणि मग सुरू केलं पाहिजे. पुढचा प्रश्न. दादा नमस्ते. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शिक्षण व्यवस्था आणि उद्योग हाच खरा योग. शिक्षण व्यवस्थेमध्ये उद्योगाला समाविष्ट करायचं का उद्योगामध्ये शिक्षण व्यवस्थेला समाविष्ट करायचं, ही थोडी समस्या. आता काय झालं आहे, मी याच्यावर बोललो तर जरा वाईट वाटेल लोकांना. आज शिक्षण व्यवस्था हा उद्योग झालेला आहे. तसं व्हायला नाही पाहिजे. आज आपल्याला हायर एज्युकेशन घेण्यासाठी खूप पैसा लागतो, लाखोनी पैसा खर्च करायला लागतो. हे खरा हुशार मुलगा नाही करू शकत एवढा. खरा हुशार आणि गरीब असेल तर. तेव्हा खरी आयडियल सिच्युएशन अशी असते की आरोग्य आणि एज्युकेशन हे सर्वांना मिळालं पाहिजे आणि चांगलं मिळालं पाहिजे. नाहीतर तू पब्लिक हॉस्पिटलमध्ये जा आणि मर, तसं नाही उपयोग. सगळ्यांना चांगली तुम्हाला व्यवस्था केली पाहिजे. म्हणून मेडिकल आणि हे उद्योग म्हणून होता कामा नये. त्याच्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे, पण ते त्याच्यासाठी इच्छा पाहिजे.
आज मेडिकलला जायचं म्हणजे किती खर्च आहे, कोण करणार हे खर्च? मग काय जे श्रीमंत आहेत ते डॉक्टर होत आहेत. मग बुद्धीला महत्त्व नाही, फक्त पैशाला महत्त्व झालेलं आहे. त्यामुळे तुला उत्तर मिळालं ना? हां, अजून कोणाला काय आहे शेवटचा प्रश्न. ते बघ. नमस्कार दादा. कुठे आहे? इथे हां, दादा, आता आपण ऐकतो की काही प्रसिद्ध उद्योगपती सांगतात की 70 तास काम करा, 60 तास काम करा. तर मला असं विचारायचं आहे की जॉब करणाऱ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी किती तास काम केलं पाहिजे? मी आत्ताच सांगितलं ना, 8 ते 10 तास खूप झाले. कधी कधी 12 तास, कधी कधी. रोज जर 12 तास केले ना तर माणूस नाही राहू शकत. आणि 70 तास वगैरे म्हणजे वीकेंड पण नको, हे बरोबर नाही आहे. तो उद्योगपती खूप मोठा असेल पण तो साफ चुकीचा आहे. असे जर 70 लोक गेले तर मॅड लोक तयार होतील, मॅड. समजलं? म्हणजे वेड्या लोकांची दुनिया होऊन जाईल असं जर करायला लागलं तेव्हा. अमेरिकेमध्ये 2-2 दिवस सुट्टी देतात, ती गरजेचीच असते. आपल्या इंडियामध्ये पण 2 दिवस सुट्टी दिली पाहिजे, पण आपण आठवड्याभर सुट्टी घेतो. ऑफिसमध्ये येऊन फक्त पंच, लंच आणि पंच, याच्याशिवाय काय करत नाही. म्हणून ते म्हणतात 24 तास काम केलं पाहिजे, कारण 8 तास काम करतच नाहीत ना, ओव्हर टाईममध्ये काम करतात. म्हणून ही स्थिती सुधारली पाहिजे. 8 तास म्हणजे 8 तास काम केलं पाहिजे. कधी कधी 10 तास, कधी कधी अर्जंट असतं 12 तास केलं, कधी कधी नाईट आऊट करायला लागतो, पण ते कधीतरी जेव्हा इमर्जन्सी असते, अर्जन्सी असते तेव्हा करायचं. तर आमच्याकडे कार्यकर्ते नाईट आऊट केलेले आहेत त्या लोकांनी. इथे रात्रभर खाटखूट चालली होती आणि लोक बसलेली होती काम करत. पण हे कधी रोज नाही केलं तर वाट लागेल त्यांची. कधीतरी केव्हा तरी गरज असेल तेव्हा करणं बरोबर आहे. त्यामुळे तो उद्योगपती किती मोठा असू दे, पण त्यांनी बरोबर सांगितलेलं नाही. थँक्यू. आपण मला वाटतं कन्क्लूड करूया आता दादा. तिथे कोणाला तरी होतं ना. अं, हां, लवकर. दादा विठ्ठल, माझं नाव जे के पाटील. मी सिव्हिल इंजिनियर रिटायर आहे. सध्या मी महारेरामध्ये काम करतोय. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलर ऑथॉरिटी. तर ह्या बिझनेसमध्ये मला प्रगती करायची आहे, उच्च लेवलला जायचं आहे. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे. मला क्लास पण तुमचा अटेंड करायचा आहे. तुम्ही आमचा स्पिरिच्युअल विजडम इन डे टू डे लाईफ अँड कॉर्पोरेट लाईफचा कोर्स करा, कारण हे सगळं एका मिनिटात सांगण्यासारखं नाही. मला वेळ संपलेला आहे आता. हो. हां, आणि प्रगती कशी करायची आपण सगळं शिकवलं आहे. 7 क वापरा, ब्लेसॉल वापरा, तर प्रगती होईल तुमची. कॉन्शियसनेस म्हणजेच काय माहीत नाही त्यांना. कॉन्शियसनेस म्हणजे फिलिंग्स म्हणतात, इमोशन्स. म्हणजे सांगितलं ना, त्या लोकांना ब्रेन म्हणजे सगळं महत्त्वाचं वाटतं. ब्रेनमध्ये बिरॉन बोलतात. ब्रेन ही इक्विपमेंट आहे, मशीन आहे, त्याच्यात चालवणारा आतमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी. हे त्यांना माहीत नाही आहे. त्यांना वाटतं न्यूरॉन फुटतात, स्फोट होतो न्यूरॉनचा. कसला होतो, कधी फोडायचा ते आतमधला ठरवतो ना. बरोबर. कळलं ना? त्यामुळे अंतर्मन, बहिर्मन, कॉन्शियसनेस हे काय त्यांना माहीत नाही. त्यांना कॉन्शियस म्हणजे आपण जे असं कॉन्शियस असतो ना, म्हणजे कधी कॉन्शियस त्याला कॉन्शियस म्हणतात ते, किंवा फिलिंग्ज आणि ह्याला कॉन्शियस म्हणतात. तर मला वाटतं त्यांना खूप गरज आहे इंडियामध्ये येऊन शिकायची. नक्कीच.